महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून आलेल्या रकमेसोबत वाढीव वेतनाचा फरक देण्यासाठी राज्य सरकारने कबूल करूनही एसटीला रक्कम न दिल्याने या महिन्यात वाढीव वेतनाचा फरक हप्ता मिळाला नसून कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. येत्या 10 तारखेच्या आत वाढीव वेतन फरकाचा हप्ता न दिल्यास रीतसर नोटीस देऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला साधारणतः 475 कोटी रुपये इतकी रक्कम लागत असून त्यासोबतच वाढीव वेतनवाढ फरकाचा हप्ता देण्यासाठी 58 कोटी 30 लाख रुपये इतकी अतिरिक्त रक्कम लागत आहे. 13 ऑक्टोबर 2025 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्व श्रमिक संघटनांच्या बैठकीत सन 2020 ते 2024 या कालावधीसाठी जी वेतनवाढ करण्यात आली होती त्या कालावधीचा वेतनवाढ रकमेचा फरक हप्ता म्हणून राज्य सरकार दर महिन्याला साधारण 65 कोटी रुपये इतकी रक्कम देईल असे जाहीर करण्यात आले होते. पण ती रक्कम राज्य सरकारने गेले 2 महिने एसटीला दिलीच नाही. 2 महिने सदर रक्कम एसटीने स्वतःच्या तिजोरीतून कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला व राज्य सरकारची आबरू वाचवली. या महिन्यात सदर 3 महिन्यांची एकूण 116.69 कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात यावी असे पत्र महामंडळाने दिनांक 20 जानेवारी रोजी राज्य सरकारकडे पाठवले होते. तरी देखील ही रक्कम या महिन्यात न आल्याने व्यवस्थापनाने ही वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांना वेतनासोबत न देण्यास निर्णय घेतला असून सध्या फरकाविना सर्व एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले आहे. एकतर 4,200 कोटी रुपयांची वैधानिक देणी थकली असताना पुन्हा ही वाढीव रक्कम न देणे ही कर्मचाऱ्यांसाठी अवहेलना असून येत्या 3 दिवसात जर वाढीव वेतनाच्या फरकाची रक्कम देण्यात आली नाही तर रीतसर नोटीस देऊन एसटी कर्मचारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशाराही बर्गे यांनी दिला आहे.